गुड मॉर्निंग सगळ्यांना। हे बघा ह्यांची आज आहे शुक्रवार आणि ह्यांची टूरला निघायची तयारी आहे बघा। बॅग बिग हे रेडी झालेले आहेत। सकाळचे वाजले आहेत 7 आणि पहाटे 5 वाजल्यापासूनच आम्ही उठलेलो आहे आणि तयार झालेत। आणि मी हे बघा झाडाझाडीची कामं चालू आहेत। म्हणजे सासूबाईंना आंघोळीला पाठवले आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता सासूबाईंनी तोपर्यंत सासूबाई येईपर्यंत ही रूम हॉल झाडून घ्यावा। मग मी झाडतीये। आमचं पहाटे 5 वाजताच बघा टीव्हीचा आवाज एवढा मोठा होता। बातम्या लावत असतो सकाळी। तर काय झालं मी आम्ही ना पहाटे 5ला उठलं की आमची पहिला हॉल हे बेडरूम आणि देवघर किचन म्हणजे सगळं झाडून घेतलेलं असतं। पण म्हटलं सासूबाई उठल्याशिवाय इकडचं आवरता येत नाही, त्यामुळे म्हटलं सासूबाईंना आता आंघोळीला पाठवले। आज ते आमच्या आवाजाने ना लवकरच उठलेत, कारण की ह्यांना आज टूरला जायचं आहे, कोल्हापूरला निघालेत। त्याच्यामुळे सासूबाई आवाजाने उठल्यात, त्यांची कॉफी झाली, सगळं झालेलं आहे त्यांचं। आणि मग आंघोळीला पाठवलं। इकडे का माझी देवपूजा आवरलेली आहे सकाळीच पहाटेच। गजानन नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही देवाची पूजा झाल्याशिवाय मी कुठलीच कामं करत नाही। पहिला देव आणि मग चहा बी घेत असते मी। चहा पहिलाचा चहा झालाय माझा, आता दुसऱ्यांदा घ्यायचा चहा। आणि आज बघा रसिकाला जायचं, माझ्या मुलीला जायचं आउटिंगला। त्यांचं आज कंपनी आहे, त्यांच्या कंपनीचा तो ग्रुप आहे त्यांचं। ते आता ती मॅनेजर असल्यामुळे तिला यावेळेस जावं लागणार आहे। ती नेहमी टाळत असते, म्हणजे लहान मुलं असल्यामुळे जात नसती। तर यावेळेस आता तिला कंपल्सरी जावं लागणार आहे। 1 डे स्टे असणार आहे तिचा आज 1 दिवस। तर बघा विरांशला सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे आहे। विरांशला झोपवायची, तो डॅडूच्या मांडीवर झोपत नाही आणि खूप झोपतो तो, नाही असं नाही आहे, पण त्याला ना मम्मा जास्त लागत असते। आज तर माझी परीक्षाच आहे, आता बघू दिवसभर मी सांभाळू शकते, रात्री आता बघू। मी लहानपणी सांभाळलेलं आहे, आता बघू आज 1 दिवस तिकडं म्हणजे झोपतो तो, असं झोपत नाही असं नाही, पण आज त्याला आता खूप समजावं लागलंय, त्याला मम्माच लागते। तर आज पाहूया विराजला कसं हँडल होईल माझ्या हातनं रात्रीच्या वेळेस। चला आता मी आता आवरते सगळं घरातलं। मशीन लावली एकीकडे, वॉशिंग मशीन। आणि सकाळचे वाजलेत बघा 7:20 झाले, 7:15 वाजून 5 मिनिटं 7:20 झाले। हे बघा हे आता निघालेत। मगाशी त्यांचं चाललं होतं रील काढणं, वेळ होता त्यांच्याजवळ म्हणून। आता आज त्यांचा 1 दिवस मुक्काम आहे तिथे, उद्या यायला रात्रीचे 12च होतील। चला तोपर्यंत मी इकडे दुसऱ्यांदा चहा घेते। या सगळेजण चहा प्यायला। दुसऱ्यांदा आहे, चौथ्यांदा नाही, ते पिलंच नाही अजून। मी उकळून ठेवलंय, मी उकळून ठेवलंय। तो माझं असंच होतं की चहा प्यावं म्हणते, एक काही तर काम दिसतं, मग पुन्हा बंद करून ठेवते। चहा पिणंच नाही झालं, तेच बघा दोनदा असतो सकाळी माझा चहा, तिसऱ्यांदा नसतो। हे पहा विरांच्या टिफिनसाठी मी हे वेगळा पदार्थ केलेला आहे। इकडे हे लावलंय खसखस, हे तांदळाच्या पिठाचं केलंय। काय केलं माहिती का, पहिला गुळाचा पाक केलाय। पहिला काय केलं, गुळ किसून घेतला, त्यात पाणी टाकलं आणि उकळून घेतलं चांगलं। आणि उकळल्यानंतर त्याच्या खाली गॅसवरनं खाली काढलं ते मिश्रण उकळलेलं, आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलेलं। अशा प्रकारे बघा, पिलूला गोड आवडतं, असा गोळा झाला होता। तर विरांशसाठी काहीतरी वेगळं आयडिया केली, आता बघू खातो का, आवडतं का, म्हणून त्याला फक्त 5च एवढे छोटे छोटे केले। आणि हे मिश्रण म्हणजे तिंबलेलं आहे, हे पीठ मी घेऊन जाते विरांशकडे। जर त्याला आवडलं तर त्याला मी टिफिनमध्ये देते, खायला देते पहिला। तर आणि इकडे बघा नाश्ता, हे पहा कुस्करा केला होता। संपला का, संपला कुस्करा?
हां खावा, सांडू नका. आणि इकडे सिलेंडर काढून ठेवले, आज सिलेंडरवाला येईल, ह्याने नाव लावलेले नंबर. आणि हे पहा इकडे भांडी आवरायची. तर मी आता आल्यानंतर आवरेल. रसिकाकडे जायचं, विरांशकडे जायचं आहे मला. हे बघा अनारसासारखं दिसतंय. आता बघू त्याला आवडतं का नाही ते. हे बघा आता किचन ओटा सगळं आवरून घेतलेलं आहे, मी सगळं स्वच्छ आवरून घेतलं आहे. आता पुन्हा बघू आता आल्यानंतर. सासूबाईंच्या हातनं ते सांडलेलं आहे ते त्या आवरून घेईन नंतर ना. आणि त्यांना बीपीची गोळी देऊन जाईल. काय विरांश स्कूलमध्ये गेलं की पुन्हा रिटर्न येतं 10 वाजता. आहे ना, आता आजी घेऊन येत जाती. किडा बघायचा त्याला विरांशला इथं. हे बघा, आणि विरांश आता रेडी झाला आणि मम्मा पण त्याची रेडी होती. मम्माला जायचं आहे, विरांश मम्माला जायचं आहे. कुठे आज मम्माला कुठे जायचं तुझ्या? ऑफिसला जायचे ना, ऑफिसला जायचं आहे. विरांशी ना स्कूल बॅग रेडी आहे, विरांशचा टिफिन पण रेडी आहे, ज्यामध्ये टाकलेला आहे. चल मम्मा येते. तुला हे मम्मा रेडी झाली आहे. स्वेटर घालायचं का तुला? तिकडे काढून आणते स्वेटर परत. थंड वारा काल घातलं नव्हतं ते. मम्माची फोन लावून दे, व्हिडिओ पे अशी बोलेल मग विरांशी. बर बर चालेल चालेल. हो आज मम्मा नाही आहे ना. भूल घेऊन जाणार आहे आली की. बर बर चालेल चालेल चालेल. चल तुझी पण खूप छान करते पहिल्यापेक्षा. चांगलं होतं ना, रडत नाही ना. चल विरांश कसे करतो? आज तुला ड्रॉइंग बुक दिलाय. हो हो मोठ्याने म्हणायचं. खाली बघत बघत पॅन्ट खाली घ्या. हे बघा विरांशला सोडून आम्ही स्कूलला सोडून आलो आहे. रसिकाची किती धावपळ चाललेली आहे. आज रसिकाला जायचं आहे ना ह्याला एक दिवस आउट, काय म्हणतात त्याला, आउटिंगला. तिची बॅग असंच असतं बाई, बायकांना सगळं करावं लागतं ॲडजस्टमेंट. किती बाई काय म्हणतात त्याला, कुठल्या वरच्या पोस्टवर किती असू दे, बाईला सगळं ॲडजस्ट करावं लागतं. पुरुषांचं वेगळं राहतं. पुरुष मग बरोबर आहे ना. मग तसंच असतं ग बाई. हां त्याच्यानंतर मग 12:30 नंतर पूर्ण का फुल बघत नाही ती बाटली. हे बघा माझ्या लेकराची कशी आहे धावपळ चालली ग. हो का ग? नाही ते आम्ही रिक्षा. चला आता हे बघा रसिकाची गडबड बघा. कुठं थांबतो का? हां गाडी कुठली? रसिका गडबड झाली तिला. कसं चाललंय बघ तिचं प्रोजेक्ट. असून प्राजक्ताच्या घरी टेन्शन आणि इथं आल्यानंतर हसा लागली. इथं पकड आणि मागे तोंड कर. चला बाय, टेक केअर रसिका. हे पहा इकडे मी घरी आली आणि आता कोबीची भाजी बनवते. सासूबाईंपुरता 2 भाकरी आणि कोबीची भाजी बनवते. आणि मावशी आलेत बघा. हे बघा मावशी निवडतात भाजी. मावशी 2 दिवसांनी आलेत. 2 दिवस आल्या नव्हत्या, आता मगाशी आल्या. आज झाले. रसिकाची ना काय झालं, येता येता मी रसिकाने आणली ती पालेभाजी. तर म्हटलं ते आता मी तिकडे निवडते म्हणून आणले होते. मग मावशी म्हणले मी निवडते. चला बनवली इकडे कोबी. टमॅटो आहे खाली गेलाय. हे बघा कोबीची भाजी कुकरमध्ये टाकलेली आहे. कुकरमध्ये शिजवते. तर चला आता मी 12 वाजता ना, आत्ता वाजलेत 11:45. 12 वाजता रसिकाकडे जाईन. 12 वाजता रसिकाकडे जाऊन तिच्या घरातलं बघेन, आवरेन.
आणि विरांशी येईलच 1 वाजता. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.